नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. नुकताच पत्रापत्री हा अभिनय नाट्यवाचनाचा आविष्कार मी पाहिला. माझ्या लहानपणी नाट्यवाचनाच्या स्पर्धा होत असत. त्यामुळे आवाजाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा कशा उभ्या करायच्या, उच्चार कसे असायला हवेत, विरामचिन्हांचा वापर कसा करायचा, या छोट्या छोट्या पण महत्वपूर्ण गोष्टी समजू लागल्या. आता कालौघाने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय असं वाटत असतानाच आत्ताच्या काळातलं एक उत्तम आणि मूर्त रूप बघायचं असेल तर पत्रापत्री हे बघायलाच हवं आणि खरं तर नीट ऐकायलाही हवं. दिलीप प्रभावळकर यांची अतिशय ताजीतवानी आणि मिश्कील लेखनशैली आणि त्यातून उभं राहिलेलं हे पत्रांचं जग, दोन मित्रांमधली ही पत्रमाला. खरंच हा अनुभव घ्यायला हवा. दोन खंदे कलाकार विजय केंकरे आणि दिलीप प्रभावळकर, दोघांचंही भाषेवर प्रभुत्व आणि वाचन आणि अभिनय यांची तुलनात्मक सांगड कशी घालायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे पत्रापत्री. मला असं वाटतं की या निमित्ताने पुन्हा एकदा लेखन संस्कृतीकडे वळायला हवं किंवा पत्रातून आपण किती छान व्यक्त होऊ शकतो, मोकळे होऊ शकतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली आणि ही जाणीव नवीन पिढीलाही करून द्यायला हवी. आणि म्हणूनच नवीन पिढीला घेऊन हा अनुभव नक्की घ्या. आणि अर्थात हा असा वेगळा प्रयोग करणं किंवा हे एक वेगळं पाऊल उचलणं यासाठी निर्मात्याचंही कौतुक करायला हवं आणि या अख्ख्या संघाचंही कौतुक करायला हवं. लवकरात लवकर जवळ प्रयोग कुठे आहे ते पहा आणि हा अनुभव नक्की घ्या.